तर महाविकास आघाडीच्या उमेदवाराची प्रचारात आघाडी ही वस्तुस्थिती आहे। नाशिकमधील उमेदवार आतापर्यंत जाहीर व्हायला हवा होता। नाशिकमधील भाजपचे नेते दिनकर पाटील यांनी हे वक्तव्य केलंय। आम्हाला अजूनही आशा आहे, जागा आम्हालाच मिळेल असा विश्वासही दिनकर पाटलांनी व्यक्त केलाय। उमेदवारी दिल्यास आघाडीच्या उमेदवाराचा पराभव करू असं दिनकर पाटील म्हणतात। जाहीर झालेलं नाहीये। दुसरीकडे राजाभाऊ वाजे गावागावात फिरतायत, प्रचारात आघाडी घेतली आहे। फटका बसू शकतो जर लवकर उमेदवार जाहीर झाला नाही तर। 100% मी वारंवार सांगतोय आणि महायुतीला आज 32-33 दिवस खरे राहिलेले आणि अजूनही उमेदवार जाहीर होत नाही। वारंवार सांगितलं जातं की भारतीय जनता पार्टी, शिंदे गट आणि अजितदादा गट यांनी उमेदवार त्वरित जाहीर करावा, ही जागा भारतीय जनता पार्टीला द्यावी। कारण भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून जी ताकद आहे आणि आज कार्यकर्ते सैराभैर झालेले आहेत। कार्यकर्ते इकडे तिकडे बघतायत की अरे आघाडीचा उमेदवार जाहीर झाला, त्याचा प्रचार चालू आहे आणि आपला उमेदवार नाही, त्यामुळे निश्चितपणे कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण झालेला आहे। अजय बोरस्ते स्वतः बोललेले की मला निवडणूकच लढवायची नाही आणि करंजकरांना तिकडनं डावलल्यामुळे, ते सर्वेत नसल्यामुळे मला नाही वाटत की करंजकरांना शिंदे गट उमेदवारी देईल। भाजप पूर्ण तयारीत आहे का? आता सुद्धा दावा अजूनही कायम आहे का भाजपचा जागेचा? भारतीय जनता पार्टीचा दावा कायम आहे। भारतीय जनता पार्टी 24 तास तयारीत असते। भारतीय जनता पार्टीला तयारीची गरज नसते आणि भारतीय जनता पार्टी कायम निवडणुकीच्याच तयारीत असते। कॅमेरा पर्सन आकाश येवलेसह मी चंदन पूजाधिकारी, TV9।